आपण आलेलो आहे सध्या बीचवरनं आता हरिहरेश्वर मंदिराकडे आणि ते दर्शन घेऊन आपल्याला जायचं आहे फेरी थ्रू केळसी बीचला जायचं आहे। तर सध्या आहे आपण हरिहरेश्वर मंदिराच्या दर्शनाला चाललेलो आहे। आपण आलेलो आहे आता हरिहरेश्वर मंदिरामध्ये प्रवेश झालेला आहे आणि काही जास्त फार गर्दी नाही आहे। वर्किंग डेज असल्यामुळे ते खूप कमी लोक आहेत आज, नाहीतर शनिवार रविवारी खूप गर्दी असते। हे आहे इथले पोस्टर। आपण पोहोचलोत आता मंदिरात आणि हे इकडनं हे आहे मंदिराचा एक्झिट आणि इकडनं जायचं आपल्याला आता मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे। मंदिरात प्रवेश, चप्पल बूट वगैरे तुम्हाला इथंच लावायला लागतात बाहेर आणि ह्या इथून बारीची लाईन स्टार्ट होते, इथून तुम्ही दर्शनाला जाऊ शकता। लोक खूप गडबड करत आहेत दर्शनासाठी, आपण एकदम निवांत चाललो आहे बिना गर्दीचा। मेन मंदिर इथेच आहे समोर खाली, पण तुम्हाला जर डोंगर प्रदक्षिणा घालायची असेल तर ते मंदिराच्या पाठीमागनं ह्या इकडनं जातात वरती। नुकतंच आता आपलं दर्शन झालेलं आहे हरिहरेश्वराचं आणि आता आपल्याला जायचं आहे फेरीने केळसीला जायचं आहे। इथून 4 किलोमीटर अंतरावर बंदर आहे आणि तिथून फेरी आहे आपल्याला, तर तिथून सायकल फेरीमध्ये टाकून तिथून समोर केळसीकडे जायचं। तुम्हाला जर इथे विशेष पूजा करायची असेल तर काही ठराविक राशी देऊन ते पूजा करतात आणि तुमच्या नावाचं ते एवढं रबर असतं, ते रबर तुमच्या नावानं पूजा करून ते तिथं मूर्तीवरती हरिहरेश्वराच्या मूर्तीवरती चिटकवतात आणि बाकीच्यांना म्हणजे 700-800 रुपयामध्ये ते विकत घेतात महादेवाला। म्हणजे बाकीचे फुकट दर्शन करतात, त्यांना काही भेटेल म्हणून भरोसा नाही असं त्यांना वाटतं। बघा तुम्ही कधी मंदिरात आले तर तुम्हाला बघायला भेटेल इथं जे पैसे देतात त्यांना विशेष पूजा करायला भेटते इथे।